मतदारसंघामध्ये नणंद विरुद्ध भावजय अशी लढत आता अटळ असल्याचं दिसतंय। बारामती मतदारसंघात दोन्ही उमेदवार हे पवार घराण्यातलेच असणार असल्याची शक्यता व्यक्त होतीये। देशातल्या टॉप 10 लढतीपैकी ही एक लढत बारामतीची असणार आहे। विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भावजय सुनेत्रा पवारच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी ही थेट लढत बारामतीमध्ये होणार असल्याचं दिसतंय। आताच्या घडीची ही सर्वात महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतो आहोत। आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेतच। प्रशांत, बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय ही लढत अटळ असल्याचं सध्या तरी समजतं आहे। काय नेमके संकेत मिळतायत दिल्लीमधनं? पक्ष नेतृत्व या संदर्भात काही महत्त्वाचा मोठा निर्णय घ्यायची शक्यता आहे का? ज्या पद्धतीनं माहिती मिळते की साधारणतः अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विरुद्ध सुप्रिया सुळे असं हे तुल्यबळ लढाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कारण की काल ज्या पद्धतीनं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं होतं की जोही निर्णय घ्यायचा आहे तो आता अजित पवारांना घ्यायचा आहे। माझ्यासोबत माझं कुटुंब आहे, संपूर्ण पवार कुटुंब माझ्यासोबत आहे, पण जर बघितलं तर अजित पवार यांना आपल्या संदर्भातला निर्णय घ्यायचा आहे। ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षातील सूत्रांनी माहिती दिली आहे की आम्ही अजित पवारांना स्पष्ट केलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये बारामतीची जागा जिंकायची आहे, त्यासाठी सर्व ते अधिकार अजित पवारांना दिलेले आहे। अजित पवारांनी या संदर्भात जवळपास निर्णय घेतलेला आहे की सुनेत्रा पवार हे ज्या नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि अजित पवार यांच्या पत्नी आहेत त्यांना निश्चितपणे उमेदवारी द्यायची आणि ही जी लढत असणार आहे ही देशातील टॉप 10 लढतीपैकी एक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। उत्तर प्रदेशमध्ये अनेक महत्त्वाच्या लढाई आहेत, जसं पंतप्रधान नरेंद्र मोदींची लढाई असेल त्याच धर्तीवरती बारामतीची लढाई असणार आहे आणि या लढाईमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार हे तुल्यबळ लढाई निश्चितपणे या लोकसभा निवडणुकी 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये निश्चितपणे पाहायला मिळणार आहे। आता लवकरच या संदर्भात घोषणा होण्याची देखील शक्यता आहे की साधारणतः ज्या पद्धतीची तयारी सुनेत्रा पवार यांनी सुरू केलेली आहे बारामतीच्या मतदारसंघांमध्ये त्यांचे पोस्टर आणि त्यांचे भाषण देखील होत आहे। अशा वेळी आता लवकरच घोषणा केव्हा होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। स्टुडिओ ठीक आहे प्रशांत, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। या संदर्भातल्या